यंदा भारताकडून युनेस्कोकडे मराठा रणभूमीचा प्रस्ताव हा पाठवण्यात आलाय आणि महाराष्ट्रासाठी ही महत्त्वाची आणि अभिमानाची बाब आहे। युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये समावेश होण्यासाठी प्रत्येक देश नामांकन पाठवत असतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी युनेस्को हेरिटेज लिस्ट 2024 आणि 25 करता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यंदा मराठा रणभूमीला नामांकन दिलेलं आहे आणि यामध्ये किल्ले शिवनेरी, किल्ले तोरणा, किल्ले रायगड, किल्ले राजगड, किल्ले लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रांगणा, अंकाई टंकाई, कासा, किल्ले सिंधुदुर्ग, किल्ले अलिबाग, किल्ले सुवर्णदुर्ग आणि किल्ले खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे। तर तामिळनाडूतील गिंगी किल्ल्याचा देखील यामध्ये समावेश आहे। हे किल्ले 17व्या ते 19व्या शतकात बांधले गेलेत आणि हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा आणि अभेद्य तटबंदीचा भक्कम पुरावा देखील आहे। युनेस्कोच्या यादीत आतापर्यंत भारतातील 42 वारसा स्थळांना समावेश करण्यात आलेला आहे। स्थळांचा समावेश करण्यात आलाय आणि यामध्ये दिल्लीतील 3 सांस्कृतिक स्थळांचा देखील समावेश आहे। युनेस्कोने 1883 मध्ये भारतातील सर्वात प्रथम अजिंठा, वेरूळ, आग्रा फोर्ट आणि ताजमहल या स्थळांना जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली आणि आता मराठा रणभूमीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवल्याने असंख्य शिवप्रेमी, शिवसह्याद्री प्रेमी हे सुखावलेले आहेत।